रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी गावात नारळी पौर्णिमा पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। कोळी बांधवांसाठी समुद्र हा केवळ उपजीविकेचं साधन नसून त्यांच्या सुखदुःखाचा साक्षीदार असलेला दर्या राजा आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला मानाचा सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करण्यात आला। यावेळी दर्या राजा शांत हो, आमच्या कुटुंबाचं रक्षण कर, भरपूर मासळी मिळू दे आणि आमचे धनी सुखरूप किनाऱ्यावर परतू दे अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली। या निमित्ताने गावातून भव्य शोभायात्राही काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या कोळी बांधवांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाला। श्रद्धा, परंपरा आणि समुद्राशी असलेलं कोळी समाजाचं अतूट नातं जपणारी पाचपंढरी गावातील ही नारळी पौर्णिमा विशेष लक्षवेधी ठरली। प्रहार डिजिटल करता राकेश कोळी, खेड। आज नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या निमित्तानं श्रीराम व्यवस्थापन कोळी समाज पाचपंढरी तथा होमावले मंडळ पाचपंढरी यांच्या वतीने आज ही नारळी पौर्णिमेची शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। ही आमची वर्षाची परंपरा आहे आणि दरवर्षी आमची अशी शोभायात्रा नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं निघत असते। गेले 2 महिने जून आणि जुलै या महिन्यामध्ये समुद्रामध्ये वादळ सदृश परिस्थिती असते आणि आजच्या दिवसाची आख्यायिका अशी आहे की नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा मानाचा नारळ एकदा समुद्रामध्ये विसर्जन केला की समुद्र आपोआप तो शांत होतो। जणू काय तो मच्छीमारांना समुद्रावरती आरूढ होण्यासाठी, समुद्रावर स्वार होण्यासाठी व मासेमारी करण्यासाठी जणू काय तो परवानगीच देत आहे। आम्ही एकादशीच्या दिवशी, आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आम्ही समुद्राचं पाणी घरी आणून त्याची यथासांग पूजा करून नारळी पौर्णिमेच्या दिवशी ते यथासांग पूजा केलेलं पाणी व तसेच सुवर्णरूपी नारळ आम्ही समुद्राला अर्पण करतो आणि समुद्राला प्रार्थना करतो, हे समुद्र राजा, आजच्या दिवशी हे समुद्र तू शांत हो आणि सर्व मच्छीमारांना तुझ्यावरती आरूढ होण्याची परवानगी दे व सर्व मच्छीमारांना भरभरून मासे मिळू दे आणि त्या माशांचे रूपांतर पैशामध्ये होऊ दे आणि सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती मिळू दे। आणि जी लोक समुद्रावरती मासेमारी करण्यासाठी जातील त्यांचं तू रक्षण कर। समुद्रच आमच्यासाठी मायबाप आहे आणि समुद्राच्या जीवावरती आमची रोजीरोटी चालते। जसं ईश्वराला जसं आम्ही पुजतो भजतो तसंच ईश्वराप्रती समुद्राचं रूप आहे आणि त्या समुद्राचं वरच आमचा उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे समुद्राचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा जो दिवस आहे, म्हणजे हा आम्ही एक सण म्हणून साजरा करत नाही, तर एक आमची परंपरा म्हणून आम्ही आजचा सण हा साजरा करतो। आणि या सणाचे मी सर्व कोळी बांधव तथा महाराष्ट्राचे सर्व तमाम नागरिक यांना लाख लाख शुभेच्छा देतो। व तसेच आपण आज तुम्ही बघत असाल